राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात वर्चस्व कोणाचे यावरून पक्षात दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे। पक्षात महत्त्वाचे स्थान असलेले प्रफुल्ल पटेल आणि युवा नेते पार्थ पवार यांच्यातील वाद आता विकोपाला गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत पार्थ पवार यांचे वाढते महत्त्व पक्षातील जुन्या जाणत्या मंडळींना विशेषतः प्रफुल्ल पटेलांना खटकत आहे, अशी जनसामान्य लोकांमध्ये चर्चा सुरू आहे। नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत पार्थ पवारांनी एका उद्योगपतीच्या मुलासाठी आग्रह धरला होता, मात्र ज्येष्ठ नेत्यांनी त्याला विरोध करत झिशान सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले। इतकंच नाही तर सुनेत्रा पवार यांच्या निवडी संदर्भात निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या पत्रावरूनही मोठा पेच निर्माण झाला होता। पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा वाद अधिक तीव्र झाला। या संघर्षात आता नवी दिल्ली स्थित नरेश अरोरा आणि त्यांच्या डिझाइन बॉक्स या कंपनीचे नावही समोर येत आहे। अजित पवार यांची राजकीय प्रतिमा सुधारण्यासाठी अरोरा यांच्या डिझाइन बॉक्स कंपनीला काम देण्यात आले होते, मात्र अरोरा यांनी दिलेला एक प्रस्ताव पक्षांतर्गत वादाला कारणीभूत ठरला, अशी लोकांमध्ये चर्चा सुरू आहे। प्रफुल्ल पटेल यांना पक्षाध्यक्ष आणि सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावे अशा अरोरा यांच्या सल्ल्यामुळे पक्षात मोठी अस्वस्थता पसरल्याचे चित्र समोर येत आहे। याच वादातून अखेर नरेश अरोरा यांची हकालपट्टी करण्यात आल्याचेही बोलले जात आहे। ज्येष्ठ नेत्यांची नाराजी आणि पार्थ पवारांची वाढती सक्रियता यातून राष्ट्रवादीचा हा सत्ता संघर्ष येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काय वळण घेतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी .com महाराष्ट्राला नक्की फॉलो करा आणि यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राइब करा।